कधी गेलो बघा 31 जुलै 2025ला. तर आता झालं एवढं दिलं 4 औषधं आणि आता ही एक खाल्ले मी, ही उपाशी पोटीची आहे. जेवतो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय अनदर व्लॉग. तर गाईज आता सकाळचे वाजलेले आहेत 11:30 आणि गाईज म्हणजे आता दुपार व्हायला चालली, आपल्या अर्धा तासाने दुपार होईल. आणि गाईज अजून आपण झोपलेलं आहे. जसं मी मागच्या व्लॉगला बघितलेला की माझी तब्येत खराब होती खूप. तर आज तर काही त्याच्याहून बेकार तब्येत खराब आहे, कारण थंडी खूप वाजते, सर्दी आहे, वरून खोकला झाला आहे. तर लय बेकार हालत झाले गाईज, काय एनर्जीच नाही राहिले बॉडीमध्ये. तर गाईज अजून झोपलेलं असं उठावं असंच वाटत नाही, असं वाटतं झोपूनच राहावं. तर गाईज चला आता उठतो, थोड्या वेळात बघतो, दात घासतो, पाण्याने तोंड धुतो मस्तपैकी आणि थोडा फ्रेश होऊन जातो गाईज डॉक्टरकडे चेकअप करून येऊ आपण. पण मला वाटत की आपल्या मेडिकलची गोळी खाल्लेली मी रात्री, तरी ती बरी नाही झाले. आता वाटतं डॉक्टरचीच गोळी खावी लागेल. चला उठतो आता फटाफट, बघतो 5-10 मिनटात. थंडी खूप वाजते, उठायचं मनात त्या करत आहे, तरी उठतो, 2 मिनिट घासतो गरम पाण्याने मस्तपैकी. जाऊ गाईज आपण डॉक्टरकडे चेकअप करायला. तर गाईज चला उठलो आता फायनली कसा तरी मी. थंडी वाजते आता जाऊन येतो फटाफट गाईज दवाखान्यात, बघू चेकअप करून येतो. आणि गाईज तो दवाखाना पण TMC वाला आहे, म्हणजे ठाणे महानगरपालिकेचा सरकारी दवाखाना. तो 12 वाजता बंद होतो आणि आता 15 मिनिटात आहेत दवाखाना बंद होईल. आता त्याचं एंट्री नाही होत तिकडं, तर 12च्या आत आपण जाऊ शकतो. तर त्याला जातो फटा, आता 15 मिनिटाच आहेत. उठतो, तोंड घासलाय, तोंड पण नाही घासलाय अजून, जाऊन येतो आता पहिले डॉक्टरकडे, मगच आता करीन. कारण 15 मिनिटच उरले, तर काय काय करू आता. जाऊन दे, आता आल्यावरच तोंड धुवेल, आंघोळ करेल, तोपर्यंत काय जाऊन येतो फटाफट. चला बघतो आता मी पण दवाखान्यात जातो फटाफट. पण लाईन असेल, खूप लाईन तिकडं, गर्दी असते ना, तर खूप टाइम लागतो तिकडं. पण बघू आता आपल्याला किती टाइम लागतं, कसं काय लागतं, जाऊन येतो फटाफट आता. तर काय बघा, अशी असते ही पावती ठाणे महानगरपालिका दवाखान्याची. आणि त्यात बघा माझं सर्व इन्फॉर्मेशन लिहिलं, शिवा मस्तने राहतो कुठं, मी काय झालं तर मागच्या वेळी पाय दुखलेला तेव्हा गेलतो. आणि कधी गेलतो बघा 31 जुलै 2025ला. त्यानंतर आत्ता झालं. चला जातो आता फटाफट, बघू आपल्याला काय झालं आहे. अशी इथं गोळ्याचे इथं गोळ्या लिहिल्या त्या बघा, हे लिहिले ना लॅक्टॉस, हे गोळ्या आहेत. आणि इथं आपल्याला काय झालं तर लेफ्ट नी इंजरी झाली तेव्हा, कबड्डी खेळत होतो ना काही तेव्हा मी क्लबवरनं, तेव्हा झाली ते इंजरी. चला जातो आता फटाफट, 15 मिनटंच उरले आहेत आपल्याकडे, टाईम नाही जास्त. बघू आपलं नशीब असलं की भेटेल, नाही तर मग आपल्याला प्रायव्हेट दवाखान्यात जावं लागेल. आता पोचलो गाईज मी फायनली आपल्या दवाखान्यात. बघा किती लाईन लागली आज, भयंकर गर्दी आहे. दवाखान्याच्या बाहेरपर्यंत लाईन आली, एवढी लाईन आहे. आणि गाईज आता मी आलो आणि तेवढ्या त्यांनी एंट्री बंद केली. आता 12 वाजलेत. आता यानंतर जेवढे पण लोक येणार त्यांचा इलाज होणार नाही, आपलाच होईल. आता आपलं लास्ट आहे. बघू आता या एवढी लाईन संपायला किती वेळ लागते. हालत तर बेकार, उभं राहायची पण स्थिती नाही, तरी आता राहावं लागणार आहे आपल्याला. चला राहतो आता उभा. आता जाऊन आलो गाईज फायनली. आणि आपल्याला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागला तिकडे लाईनीत उभं राहायला, जेवढी गर्दी होती. गर्दी ते घेत होते आतमध्ये 12पर्यंत, जेवढे येणार तेवढे. त्यानंतर काहीच नाही, कोणच नाही, एक पण माणूस नाही घेतला नंतर. पण आपण 12च्या आधी गेलो तर आपला झाला. आणि औषधं घेऊन आलो आहे. आणि हे बघा औषधं एवढे दिले, 4 औषधं. आणि आता ही एक खाल्ले मी, ही उपाशी पोटीची आहे. तर आता मी आलो, आपले दात घासले, आंघोळ नाही करत आहे गाईज आज, असं तोंड धुतला फक्त पाण्याने. आणि आता उपाशी पोटीची गोळी घेतले. आता थोडा वेळ रेस्ट करतो उपाशी पोटीच्या नंतर, मग जेवायला थोड्या वेळाने जेवेन, परत मग दुसऱ्या गोळ्या घेईन. अजून आहे ते बघा, ह्या 2 घ्यायच्यात आता जेवल्यानंतर. या जरा आता अर्धा पाऊण तास तरी काय नाही करायचं आहे. थोडा वेळ आता परत आराम करतो, गोळ्या खाल्ली एक, नंतर जेवू आपण गाईज, बरा वाटेल थोडा. आता फायनली उठलोय मी झोपून आणि आता जेवायला बसतो. काय बघा जेवण आहे, चपाती आणि सुकट झिंगा आहे. तर ही झिंगा गाईज रात्रीचीच आहे, ती मम्मीने जास्त बनवायला सांगितलेली मी, कारण गाई खायला खूप मस्त लागते. आणि वरून चपातीसोबत म्हणजे भाकरीसोबत तांदळाच्या एक नंबर लागते. चपाती आणि सुकट झिंगा खातो गाईज मस्तपैकी. याला इंग्लिशमध्ये काय बोलतात मला माहिती नाही झिंग्याला. चला आता खातो फटाफट मस्तपैकी, थोडी एनर्जी पण येईल आपल्याला परत
हे खाल्ल्यावर औषध खायचं आहे आणि मग परत थोडा रेस्ट करायचा आहे. रेडी आता काही जेवण झालंय माझा आणि आता वेळ आली आपली गोळी खायची बघा. 3 गोळी आणि काही सिरप आहे. सिरपची स्पेशल गोष्ट ही फक्त TMC दवाखान्यातच भेटतात, बाकी कुठं भेटत नाही. TMC म्हणजे काही ठाणे महानगर कॉर्पोरेशन असं आहे त्याचं, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर TMCच्या दवाखान्यात भेटते ही वाली. आपली स्पेशल असते खोकल्यासाठी. खोकला पण येणार आहे आपल्याला त्यासाठी. चला आता खातो फटाफट गोळी. आता खाल्ले आपण, सिरप पितो आता मस्तपैकी आणि काही मग झोपतो थोडा वेळ. आराम करू आपण डायरेक्ट. चादर घेऊन थंडी वाजते आपल्याला, मस्त गोदरी घेऊ आणि झोपू. मग काय आता भेटू आपण झोपेतनं उठल्यावर परत. आपण झोपेतनं उठलेलो आहे आणि आता 7 वाजलेले आहेत. आपण मस्तपैकी 3-4 तासाची झोप घेतले. मग गाढ झोप लागलेली काय आणि आता जाऊन उठलोय. तर काय जाताना आता तोंड धुतो, मस्त फ्रेश होतो आणि काय जातो आपण बरा नाही झालं. सर्दीचं हैराण केले. ताप तर नाही वाटतं एवढा, पण सर्दी लवकर बरी नाही होत गोळ्यांनी, पण टाइम लागते सर्दी बरी व्हायला. चला आता धुतो फटाफट तोंड, काहीतरी नाश्ता करीन, केळ्या बिया खाईन किंवा भाजी चपाती खाईन. चला आता जातो फटाफट तोंड धुतो. गाईज आता परत मला थंडी वाजायला लागले खूप. गाईज असं वाटतं की आता परत ताप चढलेला आहे आपल्याला. परत आपला कपाळ एकदम मस्त गरम झाला आहे आणि काही थंडी पण खूप आहे वातावरण. तुम्ही बघितलं दिवसभर मी स्वेटर घालूनच झोपलेलो, तेव्हा पण स्वेटर घालून प्लस गोदरी ओढूनच झोपलेलो, पण अजून आपली काही थंडी जात नाही. आता थोडा वेळ बरा वाटत होता, पण आता वाटतंय परत आपल्याला ताप आलाय. तर बघू आता काय औषध खाऊन आपल्याला दिलाय 2-3 दिवसाचा कोर्स पूर्ण करू. नाही झालं की परत आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. आणि आता तरी मी थोडं खाल्ले, आपले चणे खाल्ले, चणे आणि गूळ. तर जरा कसे चणे गुळने चांगलं असतं खाणं थंडीचा, ते खाल्ले. आणि आता काय जेवायचा टाईम झाला पण आहे आपला. 8:30 वाजलेले आहेत, 8:30-9 वाजल्यात. तर आता काही जाऊन जेऊ, परत काय गोळी खाऊन आराम करीन, रेस्ट करीन. आज तरी काही दिवसभर झोपलो, 4 तास तरी झोपलो आहे, तरी बरं नाही वाटलं आहे. तर परत गोळी खाऊन झोपायला लागेल वाटतं, तर जाऊन कुठं तरी बरं वाटेल. बघू आता कसं काय कळेल आता आपल्याला उद्या आपली परिस्थिती काय आहे. आज तर पहिलाच दिवस आहे गोळी खातोय आपण. डॉक्टरकडे पण जाऊन आलो, चेकअप करून आलो, पण काही उतरला नाही. तर जाऊन काहीच प्रायव्हेटमध्ये डायरेक्ट इंजेक्शन घ्यायला लागेल. इंजेक्शन घेतलं की लगेच उतरतो ताप. बघू आता आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, नाही झाला की मग जाऊ परत डॉक्टरकडे आपण. चला आता जातो, परत जेवतो आपण मस्तपैकी. मम्मीने आज काय बनवलं गरम गरम, आता तर खायची पण इच्छा नाही. रात्री सकाळी काही झिंगा होता, त्यामुळे जरा चांगलं वाटलं खायला नॉनव्हेज. तर आता तर व्हेज आहे. बघू आता कसं काय, जातो का नाही, केवढा भात खातो बघू. आता जातो, जेवतो मस्तपैकी. थोडा वेळ परत मग आपण गोळी खाऊ आणि मग परत झोपेल. काय लवकर झोपेल, आज जास्त जागणार नाही मी पण. चला जातो आता, जेवतो फटाफट. जेवण जातच नव्हता, मग थोडासाच खाल्ला, जेवढा गेला तेवढा. आता काही जेवलो, आता परत औषध खाईन आणि डायरेक्ट झोपीन काय. आणि आताशी तर 10:30 वाजल्यात, पण आज एवढी झोप येते मला कारण एनर्जी एकदम लो वाटते त्यामुळं. तर चला आता जातो फटाफट, जेवलो आता, खातो औषध आणि मग झोपेन काय. आणि मस्तपैकी बघा समोर आपला चंद्र, आणि या चंद्राने काही लय थंडी पसरवले. खूप थंडी वाजते गाईज, बेकार खतरनाक थंडी आहे मुंबईला पण. तर चला आता मी या थंडीचा जातो फटाफट, औषध गोळी खातो आणि मग झोपतो गाईज मस्तपैकी गोदरी टाकून. आणि आपण या ब्लॉगला पण गाईज इथंच एंड करूया. आणि गाईज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया गाईज आपण अशा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजसाठी एवढंच. गुड नाईट, गुड बाय अँड स्वीट ड्रीम. झोपा गाईज, बाय.